तर ह्या किनारपट्टीवर नेमकं अतिक्रमण किती झालेले आहे, आपली किनारपट्टी किती सुरक्षित आहे, त्याच्यावर काय अवैध पद्धतीने व्यवसाय सुरू आहे, ज्याचा थेट फटका आमच्या मच्छीमारांना मोठ्या प्रमाणामध्ये पडतो सभापती महोदय. म्हणून पहिला आम्ही GI मॅपिंगच्या निमित्ताने आम्ही व्यवस्थित पद्धतीने कुठल्या भागामध्ये कुठे अतिक्रमण झालेली आहेत, किनारपट्टीचे मॅंग्रोव्ह असतील, किनारपट्टीला लगत असलेले जे आमचा भाग आहे त्याच्यावर काय अतिक्रमण झालेलं याच्यावर बारकाईने आम्ही लक्ष द्यायला सुरुवात केली. 9 जानेवारी 2025ला सभापती महोदय आम्ही पूर्ण किनारपट्टीवर 9 ड्रोनची सुरक्षा आम्ही इंट्रोड्यूस केली आणि त्या ड्रोनच्या माध्यमातून आपल्या ह्या पूर्ण किनारपट्टीवर मिनिटाची माहिती आम्हाला लोकांना उपलब्ध व्हायला सुरू केली. आमचे फिशरीज कमिशनर ज्या ऑफिसमध्ये बसतात तिथेच आम्ही त्याचा कंट्रोल रूम सुरू केलेला आहे, जेणेकरून सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपल्याला नेमका किनारपट्टीवर कोण अवैध पद्धतीने व्यवसाय करतात, कोण आपल्या हद्दीमध्ये येतात, या सगळ्याची माहिती मिळायला सुरू केली, आपल्याला उपलब्ध आहे. सभापती महोदय, आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम 1981 हा एक कायदा आपल्या इकडे लागू आहे. त्याला अमेंडमेंट पण 2021ला ह्या निमित्ताने ह्या कायद्यामध्ये झालेला आहे आणि म्हणून 12 नॉटिकल माईल्सच्या आतमध्ये पारंपरिक मच्छीमारांना म्हणजे आपल्या हद्दीतल्या मच्छीमारांना आपण मासेमारी करायला आपण देतो. 12 नॉटिकल माईल्सच्या बाहेर जे देशात पातळीवर असलं ते देशाची एकंदरीत हद्द आहे आणि मग 200 नॉटिकल माईल्सच्या बाहेर आंतरराष्ट्रीय हद्द सभापती महोदय सुरू होतं. हे समजून घेणं का गरजेचं आहे, कारण कधी कधी सभासदांना आपल्याला वाटतं की बाबा LED मासेमारी आपल्या राज्याच्या हद्दीमध्ये सुरू असताना पण आम्ही त्याच्यावर कारवाई का करू शकत नाही. पण आज सभापती महोदय 12 नॉटिकल माईल्सच्या बाहेर अगर मासेमारी सुरू असेल किंबहुना LED मासेमारी सुरू असेल जी 100% आणि पूर्ण पद्धतीने आपल्या राज्यामध्ये त्याला बंदी आहे, त्याला जेव्हा आपण देशाच्या हद्दीमध्ये आपण जातो तेव्हा त्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला परवानग्या आणि कारवाईसाठी आपल्याला पुढाकार घ्यायला लागतो. पण LED मासेमारी बाबतीमध्ये सभापती महोदय आपलं हे सरकार आल्यानंतर आम्ही अतिशय कडक केलेलं आहे. एका बाजूला ड्रोनची सुरक्षा आहे, दुसऱ्या बाजूला आमच्या गस्ती नौका आहे. प्रत्येक मिनिटाला आमच्या किनारपट्टीवर कुठल्याही पद्धतीने अगर अवैध पद्धतीने हालचाल होत असेल तर त्याला आम्ही कडक कारवाई त्याच्यावर सभापती महोदय आतापर्यंत केलेलं कोणालाच सोडलेलं नाही. गेल्या आठवडा 10 दिवसा अगोदर काही आमचा हरणे बंदर असो किंवा करंजे बंदर असो त्या भागातल्या पावसाळ्यामध्ये जेव्हा आता मासेमारी बंद आहे तेव्हा काही व्हिडिओ आम्हाला पाठवण्यात आले की बाबा अशा पद्धतीची मासेमारी बंद कालावधीमध्ये पण सुरू आहे. सभापती महोदय आम्ही लगेच आमच्या अधिकाऱ्यांना सांगून ज्या पद्धतीने अवैध मासेमारी त्या भागामध्ये करत होते त्यांच्या सगळे मासे आम्ही जप्त केली, त्यांच्या बोटी जप्त केल्या. मी आपल्या माध्यमातून आमच्या किनारपट्टीच्या भागावर राहणाऱ्या मच्छीमार बांधवांना विश्वास देईन की कोणीही कुठल्या पद्धतीने अवैध मासेमारी आमच्या किनारपट्टीवर करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही, ही भूमिका आमच्या राज्य सरकारची आहे. सभापती महोदय, आमच्या ह्या पूर्ण किनारपट्टीवर झालेले जे काही कारवाया त्याच्यात थोडक्यात तुम्हाला मी माहिती देतो. गस्ती नौकाद्वारे केलेल्या कारवाया फक्त 6 महिन्यामध्ये 1165 ह्या कारवाया आम्ही लोकांनी केलेल्या आहेत. ड्रोनद्वारे आम्ही जे काय कारवाया केलेल्या आहेत ते 1803 आणि पावसाळी बंदी कालावधीमध्ये केलेल्या कारवाया 36 आहेत. म्हणजे किनारपट्टीवर सभापती महोदय आमचा फार बारकाईने लक्ष आहे. कुठेही आम्ही त्या पद्धतीने चुकीचा कुठल्याही पद्धतीने व्हायला देत नाही आणि देणार नाही. किनारपट्टीवर जसं मी आपल्याला सांगितलं अवैध बांधकाम फार सुळसुळ आहे सभापती महोदय. कुठेही आमच्या फिशरीजची मत्स्य खात्याची जागा असो, बंदर खात्याची जागा असो, सभापती महोदय आमचे उदय सामंत साहेब इथे आहेत, त्यांचं मुद्दामून कौतुक करेन. त्यांच्या मतदारसंघामध्ये मिरकरवाडा नावाचं बंदर आहे. आम्ही असो ते पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत. त्या मिरकरवाडा बंदरवर आम्हाला दुसऱ्या टप्प्याचे पैसे निधी येऊन उपलब्ध होते पण आम्ही खर्च करू शकलो नाही. का? कारण का अवैध पद्धतीने तिथे धार्मिक स्थळं बांधलेली, अवैध पद्धतीने तिथे सगळे बांधकाम करून ठेवलेली. त्यांच्याशी आम्ही सगळ्यांची एकत्र करून पोलीस खात्याची मदत करून घेऊन
आम्ही एकाच वेळी 300 पेक्षा जास्त अवैध पद्धतीच्या इमारती आम्ही एका रात्री पूर्ण सकाळी पूर्ण साफ करून टाकले। आणि सभापती महोदय आपल्याला मी सांगेन की येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याच भागावर जिथे आम्ही अवैध सगळे काही बांधकाम तिथे तोडून टाकले, मी आणि उदयजी आणि आमचे सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन 22 कोटीचे पहिली विकास कामाची भूमिपूजन करण्यासाठी आम्ही लवकरच तिथे सुरू करणार आहोत। म्हणजे आम्ही असं नाही की आम्ही फक्त अवैध सगळे बांधकाम तोडत बसलेलो आहे आणि कोणावर अन्याय करतोय, पण सभापती महोदय किनारपट्टीचा विकास हा झालाच पाहिजे। आणि ज्यांचा जो अधिकार आहे आमच्या किनारपट्टीवर कोणीही वाकड्या नजरेने बघता कामा नये। कारण का सभापती महोदय मोठ्या प्रमाणावर अवैध धार्मिक स्थळ तर आहेत, पण गोल्ड स्मगलिंग असो, ऑइलची तस्करी असो, असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये जिहादी मानसिकतेचे जे काही लोक आहेत, बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या किनारपट्टीवर बसलेले आहेत। म्हणून ह्या सगळ्या लोकांना आमच्या किनारपट्टीतून काढून टाकण्याची भूमिका, आमचे किनारपट्टी जिहाद मुक्त करण्याची भूमिका ही आमच्या राज्य सरकारची असल्यामुळे आम्ही ह्या पद्धतीच्या कारवाया सभापती महोदय सुरू आहे। एक प्रामुख्याने आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की किनारपट्टीवर काम करणारा कोणीही मच्छीमार असेल तर पहिला आम्ही फक्त आधार कार्ड आम्ही त्याचा तपासायचो। आता यापुढे जाऊन सभापती महोदय आधार कार्ड बरोबर त्याची वोटिंग कार्ड आयडी मतदान ओळखपत्र पण आम्ही तपासण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, जेणेकरून आम्हाला कळेल की काम करणारा व्यक्ती नेमका आमच्या राज्यातला आहे किंवा कोणतरी वेगळ्या विचाराने तिथे येऊन काम करतोय। सभापती महोदय हा झाला समुद्र किनारा